हॅलो डिअर स्टुडंट्स, तुमचा मराठीचा पेपर आज झालेला आहे. खूप स्टुडंट्सच्या मते आजचा पेपर खूप सोपा होता. सो आज बघूयात आपण मराठीचा पेपर काय आहे, पेपर कसा विचारलेला होता, प्रश्न काय होते आणि त्याचे मॉडेल आन्सर्स ही काय असली पाहिजेत. जसं की आता इथं तुम्हाला दिसते पहिलाच प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1 अ मध्ये उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर कोण ते लिहा असं दिलं आहे. तर इथं तुम्हाला जो उतारा दिलेला आहे मागच्या बाजूला, या उतार्यावरती आधारित हे प्रश्न आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे की भरपूर दूध देणारी कोण आहे, तर गावरान गाय हे त्याचा आन्सर असेल. त्यानंतर जवळपास 5.5 फूट उंचीची कोण आहे, तर लेखकाची आजी. सो ह्याचे प्रत्येक उत्तर लिहिण्यासाठी प्रत्येक उत्तराला 1-1 मार्क हा तुम्हाला होता. हा इथे तुम्हाला पॅरेग्राफ आहे आजीच्या वरती बेस्ड असलेला. चूक की बरोबर ती लिहा. ह्या पॅरेग्राफवरच आहे की लेखकाची आजी धार काढायला निघायची. तर ह्याचा आन्सर चूक आहे, कारण इथे तुम्हाला पेपरमध्ये दिलेला आहे, त्यातलं शोधूनच आन्सर सांगायचे आहेत. तर ह्याचं पहिल्याचं आन्सर जे आहे ते चूक येईल. त्यानंतर दुसरं काय आहे, लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती, तर त्याचा आन्सर आहे बरोबर. ठीक आहे. आता स्वमत विचारले, लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात करा. 3 मार्कांसाठीचा स्वमतचा प्रश्न आहे. इथे जसं दिलेलं आहे की आजीचं वय काय होतं, सगळे दात होते, मोत्यासारखे चमकत होते, काळा केस नव्हता. हेच तुम्ही थोडंसं तुमच्या शब्दात ह्याचं वर्णन जरी लिहिलं तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगले मार्क्स हे मिळतात. जे दिलेलं आहे त्याच्याचवरती थोडंसं शब्द इकडे तिकडे फेरफार करून तुम्हाला इथं आन्सर हे लिहायचं आहे. आता त्यानंतरचा पुढचा जो आहे उताराच आहे अगेन, याच्यावरती पण प्रश्न आहेत. नाव लिहा असं विचारलंय. गर्दीनं फुरलेलं स्टेशन कुठलं होतं, तर लखनौ स्टेशन हे त्याचा आन्सर असेल. अरुणिमाचं गाव आंबेडकर नगर. आता हे पॅरेग्राफवरतीच बेस्ड आहे. हां, आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, कारणे लिहा विचारलाय. कारणे लिहामध्ये काय दिलंय, अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते कारण. जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला त्याचा आन्सर दिसेल की जो त्यांना नोकरीसाठी जो अर्ज केलेला होता ते कॉल लेटर पण आलं, परंतु त्याच्यामध्ये जन्मतारीख चुकीची होती आणि ती चुकीची दुरुस्ती करण्यासाठी त्यांना दिल्लीला जाणे भाग होतं, हे त्याचं आन्सर असेल. त्याच्यानंतर अरुणिमाने CISF मध्ये नोकरीसाठी अर्ज केला कारण. अगेन ह्याचं पण कारण तुम्हाला इथं दिसेल. CISF लगेचच ओळखतं आहे. तर व्हॉलीबॉलमध्ये त्यांना चॅम्पियनशिप मिळालेली होती आणि चॅम्पियनशिप मिळाल्यानंतर तुम्हाला जर नोकरी मिळते का हे बघण्यासाठी, म्हणजेच जर तुला नोकरी मिळाली तर खेळाशी जोडली जाशील, असं त्यांच्या भाईसाहेबांनी दिलेला सल्ला होता आणि म्हणून त्यांनी CISF मध्ये नोकरीसाठी अर्ज केला. अगेन स्वमत विचारले. प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. मग ह्याच्यामध्ये काय, अरुणिमा जे आहेत तर त्यांच्याबाबत म्हणजे त्यांचे जे अपंग असून देखील माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय हे जे आहेत, तर त्याच्यासाठी खूप जास्त जिद्द लागते, एखाद्या ध्येय लागतं, त्या ध्येयासाठी माणसानं पछाडलेलं लागतं. तर हे तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा एखादा माणूस एखादी गोष्ट ज्याच्याबाबत चंग बांधतो म्हणतो आपण, जसं मराठीचा पेपर आहे तर मला पण आता एक म्हणी सुचायला लागल्यात, तर तशा पद्धतीचा चंग त्यांनी बांधला आणि अशक्यप्राय वाटणारी, म्हणजे असं बघायला गेलं तर अशक्यप्राय गोष्ट आहे की अपंग आहे महिला आणि मोरोवर माउंट एव्हरेस्ट चढणं हेच खूप एक अशक्यप्राय आपल्यासारख्या लोकांसाठी गोष्ट आहे. त्यातही त्या अपंग असूनसुद्धा त्यांनी ती मोहीम फत्ते केली आणि म्हणूनच जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो तर ती ठरवल्यानंतर कितीही अडथळे आले तरीसुद्धा त्या अडथळ्यांना न जुमानता आपलं ध्येय गाठणं हे प्रत्येकाला पॉसिबल होतं. सो हे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. आता पुढचा पाठ आहे अपठित गद्य. त्याच्यामध्ये सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना, प्रेम, त्यानंतर सहभावना, आपुलकी आणि स्नेहशीलता ह्या त्याच्या 4 भावना झाल्या. त्यानंतर सौजन्य, परत अगेन एक पॅरेग्राफच आहे ह्याच्यात. चौकट पूर्ण करा. वरच्याच पॅरेग्राफवरती बेस्ड हे आहे. सुजनांकडून अपेक्षित असलेले म्हणजे सौजन्य आणि सौजन्यातून व्यक्त होणारे प्रेम. त्यानंतर कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कविता जी दिलेली आहे, आकाशी झेप घेरे पाखरा ही कविता आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये सिलेबसमधलीच, तर त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. कष्टाने मिळणारे फळ, घामातून फुलणारे मोती हे त्याचे आन्सर झाले. त्यानंतर योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे. सुखलोलूप झाली काया म्हणजेच काय, तर सुख उपभोगण्याची सवय लागते. शेवटचा ई हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा, हे तुम्हाला आहेच आहे. आय थिंक तुमच्या जे रेफरन्स बुक्स किंवा तुमचे डायजेस्ट वगैरे असतील ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ सापडून जाईल. त्याच्यानंतर येतो ह्या ओळींमधील अर्थसौंदर्य स्पष्ट करा, हे देखील तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या डायजेस्टमध्ये वगैरे तुम्हाला याचे आन्सर्स. कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती पूर्ण करायची आहे. प्रस्तुत कवितेचे कवयित्री कोण आहेत, तर कवयित्री नीरजा आहेत. विषय स्त्री पुरुष समानता. शब्दांचे अर्थ झरोका म्हणजे खिडकी, स्नेह म्हणजे प्रेम, कसब म्हणजे कौशल्य आणि निखालस म्हणजे शुद्ध, असे ह्या शब्दांचे अर्थ होतात. रसग्रहण करायचे आहेत. आता खाली खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी. आता ह्याच्यातले हे मेन जे आहेत हे पॉईंट्स तुमचे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रसग्रहण करता त्याच्यामध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे मेन पॉईंट्स तुम्ही लिहिलेले आहेत का हे बघितलं जातं. सो ह्या पद्धतीनं तुमचे हे आन्सर्स लिहिणं एक्सपेक्टेड असतं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता गिरिजा कौर कीर यांच्या यडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील विनोद हेच तुमच्या ह्याच्यातलंच आहेत सगळे, स्थूल वाचनातली रिलेटेड. त्यानंतर भाषा अभ्यास समासमधलं बघा, विटीदांडू, इतरेतर द्वंद्व, नीलकमल, कर्मधारय, पंचपाळे, द्विगु समास आणि भाजीपाला समाहार द्वंद्व. त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा. अभिनंदन, हळूहळू, सामाजिक, उपमुख्याध्यापक. शब्दसिद्धी सांगायचे तर प्रत्यय घटित येतं सामाजिक, उपसर्ग घटित येतं अभिनंदन आणि उपमुख्याध्यापक, आणि अभ्यस्त येतो हळूहळू. त्यानंतर वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कानोसा घेणे, अंदाज घेणे, आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे, कंठस्नान घालणे, ठार मारणे, पित्त खवळणे, रागावणे किंवा चिडणे, ह्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. मी तुम्हाला इथं अर्थ सांगितलेत, वाक्यात उपयोग करायला तुम्हाला ते इझी आहे. परत शब्दसंपत्तीमध्ये बघा, शब्दसमूहासाठी एक शब्द सांगायचा आहे. दुसऱ्यावर अवलंबून असलेला, परावलंबी, दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक. त्यानंतर समानार्थी शब्द, पृथ्वी, धरती, धरणी, धरा, अवनी. त्यानंतर रसा, नभ, आकाश, गगन हे झाले. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, सुरुवात, शेवट, अंत, समारोप हे झाले. सोय, गैरसोय, अडचण. त्याच्यानंतर दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. राखण, दार. राखण आणि दार हे शब्द वगळून तर राख, खण आणि खर असे हे शब्द काही इथे तयार होतील. त्याच्यानंतर इथे अचूक शब्द ओळखा. दुर्मिळ दुसऱ्या ह्याच्यातला, पिढी, कुटुंब हे जे अंडरलाईन केलेले दिसत आहेत तुम्हाला ते शब्द त्यातले करेक्ट आहेत. विरामचिन्हे, पहिलं आहे ते स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह असं पूर्ण त्याच्यात लिहायचं आहे. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द, युनिट म्हणजे एकक आणि ॲक्शन म्हणजे कृती. आता इथं उपयोजित लेखनमध्ये तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. एक कृती दिलेली आहे आणि ह्याच्यावरती बेस्ड तुम्हाला 2 प्रकारची पत्र लिहायची आहेत. ही पत्र आहेत बघा इथे की विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र, किंवा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला किंवा मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. साधारण इथं जसं तुम्हाला दिसतंय तर दिनांक लिहायचं, प्रति, विषय, महोदय. तर हे एक साधारण ते पत्र मी तुमच्यासाठी फॉर्मॅट हा घेऊन आलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ह्या पॅटर्न जो आहे हा तुम्ही चेक करू शकता. ह्या पद्धतीनं तुम्ही लिहिलं आहेत का पत्र. त्यानंतर सारांश लेखनमध्ये विचारलं आहे बघा, प्रश्न क्रमांक 1 मधला अपठित गद्य उतार्याचा 1/3 सारांश. सारांश लिहिताना तुम्हाला माहिती आहे जे मेन वर्ड्स असतात त्याच्यावरून तुम्हाला त्याचं शॉर्टमध्ये लिहायचं असतं. त्याच्यानंतर जाहिरात लेखन, योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा असा प्रश्न आहे बघा. आता जसं की तुम्हाला इथं काही दिलेलं नाही आहे बाकीची माहिती की काय लिहायचं आहे, सो तुम्ही काही पण ह्याच्यात लिहू शकता. मी योगासन शिबिर आहे इथं माझ्याकडे होतं ते, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही योगासन वर्ग असं लिहून बाकीचं सगळं ॲज इट इज असं जरी लिहिलं, दिनांक, वेळ, निशुल्क आहे किंवा काहीही, त्यांनी फक्त आकर्षक जाहिरात एवढंच सांगितलं आहे ना. सो इथं आपण तुमच्या मनाचं तुम्ही काहीही अशा प्रकारची आकर्षक जाहिरात तयार करू शकता. हां, आता इथे तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे, कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साधना विद्यालय रायरी या विद्यालयात मराठी भाषा दिन साजरा झाला, ह्याची बातमी तयार करायची. तर बातमी तयार करताना तुम्हाला पहिलं म्हणजे शीर्षक द्यावं लागेल. शीर्षक काय असेल तुमचं की साधना विद्यालयात मराठी राजभाषा दिवस साजरा. त्यानंतर मग बातमी देताना आपण गावाचं नाव लिहितो, मग रायरी, कॉमा, दिनांक 28 फेब्रुवारी 2022,
मग येथील सुप्रसिद्ध साधना विद्यालयात काल शाळेच्या मुख्य सभागृहामध्ये विद्यार्थिनी व शिक्षकांनी मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा केला असं तुम्ही सांगू शकता. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक होते. प्रमुख पाहुणे म्हणून एखादी व्यक्तीचं तुम्ही नाव लिहू शकता. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालं. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींनी सरस्वती वंदना केली. त्यानंतर पर्यवेक्षकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांची भाषणं झाली. प्रमुख पाहुण्यांनी मराठी भाषेविषयी माहिती सांगणारं भाषण दिलं. कार्यक्रमाची सांगता झाली पसायदानाने वगैरे असं तुम्ही सांगू शकता. सो पूर्ण एक जशी पेपरमध्ये बातमी येते ना, सो त्या पद्धतीची बातमी तुम्हाला इथं लिहायची आहे. हा पार्ट पण सोपा आहे बघा. मुद्द्यांच्या आधारे कथा लिहायची आहे. हे तर आपण खूप आधीपासून लिहित आलो. एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला ह्याची पॉईंट्स जर दिलेले आहेत त्याच्यावरून कथा लिहायची. खाली सुद्धा जे दिलेलं आहे प्रसंग लेखन, तर ह्याच्यात काय दिलं आहे, पारितोषिक वितरण समारंभ आहे आणि तिथं तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला कौतुक करायसाठी तुम्ही तिथं गेलेला होतात. मग असं तुम्ही म्हणजे भूतकाळात लिहायचं आहे. हे सगळा जो समारंभ झालेला आहे ना, तर असं असं झालेला होता, झाला, पार पडला. मग हे प्रेझेंट हे प्रमुख पाहुणे होते. सकाळी या वेळेस सुरू झाला. मग मला खूप अभिमान वाटत होता माझ्या मैत्रिणीचा, मित्राचा. अशा पद्धतीनं भूतकाळात तुमचं हे सगळं जे प्रसंग वर्णन आहे ते लिहायचं आहे. आणि त्यानंतर लास्टचा जो प्रश्न आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. समुद्राचं आत्मकथन लिहायचं आहे की खंत म्हणजे जे प्रदूषणामुळे त्याचं जे पाण्याचे हे आहे होत आहे डिटोरिएशन, त्याच्याबद्दल तुम्ही त्याची खंत काय आहे ती लिहू शकता. समुद्रानं आपल्याला दिलेला संदेश काय असेल. समुद्राच्यामुळे निसर्ग सौंदर्यात कशी भर पडते. सूर्योदयाच्या वेळेस, सूर्यास्ताच्या वेळेस कशा पद्धतीनं निसर्ग सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण करत असतो समुद्र. त्याचं महत्त्व किंवा उपयुक्तता काय आहे. ह्या पद्धतीनं त्याचं आत्मकथन तुम्हाला लिहायचं आहे. आणि सगळ्यात खाली जो आहे वैचारिक, पर्यावरण जतन काळाची गरज, ह्याच्यावर तुमचा थोडक्यात निबंध सारखा लिहायचा आहे. सो एकंदरीत पेपर बघता खूप सोपा पेपर होता आणि बऱ्याच जणांना खूप छान लिहिलेलं आहे असं त्यांनी फीडबॅक्स पण दिलेले आहेत. आता तुमचं पेपर चेक करून बघा. तुम्हाला साधारण मी आन्सर की दिलेलीच आहे. सो किती मार्क्स पडतात हे मला नक्की तुम्ही मेसेज करून कळवू शकता. हां, ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय.